काल समाजकार्य करणारे आपले समाज बांधव आणि आमचे मित्र अनिल पाटील चोबळीकर यांचा फोन झाला. ते म्हणत होते की पाटील, जसं आपण गणपती बाप्पांचं आपलं मुंबईत विसर्जन करायचं ठरवलं तसंच गौरी पूजन पण आपण पुढे ढकललं पाहिजे. सण आपण परत आल्यास करू. आपली पोरं बाळं त्यांचं भविष्य हीच खरी आपली लक्ष्मी आहे. मानलं गड्याला. होय, 1 व 2 ऑक्टोबर रोजी आपल्याकडे गौरी पूजन आणि गौरी विसर्जन आहे. हा आपल्या परंपरेचा श्रद्धेचा सण आहे. पण एकदा विचार करा, आपल्या लेकरांचं भविष्य अंधारात असेल, समाजाला न्याय मिळत नसेल, पुढच्या पिढ्यांना संधीच मिळणार नसेल, तर आपण कितीही थाटामाटात गौराई बसवली तरी त्या गौराईच्या मुखावर आनंदाचं हास्य राहील का? सांगा. आज आपल्याला गौराईपेक्षा आपल्या लेकरांचं भविष्य अधिक महत्वाचं आहे. सण आपण वर्षानुवर्ष कधीही मोठ्या थाटामाटात साजरा करत आलो आहोत. या वर्षी पण परत येऊन करू. सण उत्सव साजरा करण्याची संधी परत परत येईल, मात्र आरक्षणाची ही संधी परत येणार नाही. चला तर मग घर बसल्या सण साजरा करण्यापेक्षा मुंबईच्या लढाईत हजारो हातांनी समाजाच्या हक्कासाठी झगडूया. मुंबईचा गड सर केल्यावर, न्याय मिळवल्यावर आपण आपल्या गौराईचं आगमन करू आणि तेव्हा गौराईला आपल्या मुलांच्या भविष्याचा विजयोत्सव म्हणून पूजता येईल. कारण आपली मुलं बाळं हीच आपली खरी लक्ष्मी आहे. वाडवडिलांनी सांगून ठेवलंय की आपली संतती हीच खरी दौलत, तीच खरी लक्ष्मी. मुंबईचा गड सर करू, मग गौरी पूजन करू, मोठ्या थाटामाटात करू. है की नाही?